नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वृद्ध माणसाची आणि त्याच्या मुलाची गोष्ट ऐकणार आहोत. कदाचित या अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, तर आजच्या गोष्टीतून आपण मराठी आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करूया. ॲन ओल्ड मॅन हॅड 3 सन्स. एका वृद्ध माणसाला 3 मुले होती. दे वेअर हार्ड वर्कर्स बट ऑल्वेज फॉट. हार्ड वर्कर्स म्हणजे मेहनती, ऑल्वेज म्हणजे नेहमी. ते खूप मेहनती होते, परंतु नेहमीच आपापसात लढत. ही कुड नेव्हर युनाइट देम. नेव्हर म्हणजे कधीही, युनाइट म्हणजे एकत्र येणे. वृद्ध माणूस त्याच्या मुलांना कधीही एकत्र करू शकला नाही. He then fell ill and asked his sons to unite. इल म्हणजे आजारी. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याने आपल्या मुलांना एकत्र येण्यास सांगितले. They paid him no heed. पेड म्हणजे दिले. heed म्हणजे लक्ष देणे. त्याच्या मुलांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. He decided to teach them a lesson to set aside their differences. वृद्ध माणसाने त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. He gave them a bundle of sticks and told them to break it into 2. बंडल म्हणजे मोळी, ब्रेक म्हणजे तोडणे. त्याने त्यांना काठ्याची एक मोळी दिली आणि त्यांचे 2 तुकडे करण्यास सांगितले. Whoever finishes first would win. Whoever म्हणजे जो कोणी. जो कोणी सर्वात अगोदर पूर्ण करेल तो जिंकेल. They quickly did this and started fighting again. त्यांनी ते पटकन पूर्ण केले आणि पुन्हा भांडण सुरू केले. He then gave them another bundle of sticks and told them to break it as a bundle and not separately. Another म्हणजे दुसरे. त्यानंतर वृद्ध माणसाने त्यांना आणखी एक काठ्यांची मोळी दिली आणि ती मोळी वेगळी न करता जशाच्या तशी तोडण्यास सांगितली. Despite their best efforts, they could not do it. Efforts म्हणजे प्रयत्न. खूप प्रयत्न करूनही ते ती काठ्यांची मोळी तोडू शकले नाहीत. He told them it was easy to break the sticks individually. Individually म्हणजे एकटे किंवा वैयक्तिकरित्या. वृद्ध माणसाने त्यांना सांगितले की एकट्याने काठ्या तोडणे सोपे आहे. But if you stay united, no one can hurt you. पण जर तुम्ही एकजुटीने राहिला तर तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. They finally understood the value of unity. व्हॅल्यू म्हणजे मूल्य. युनिटी म्हणजे एकता किंवा ऐक्य. शेवटी त्यांना एकतेचे मूल्य कळले. मॉरल, तात्पर्य, देअर इज स्ट्रेंथ इन युनिटी. एकतेत सामर्थ्य असते. जर एकजुटीने राहिले तर कोणतेही काम करायला सोपे जाते आणि ते काम लवकर होते. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.